श्रोते हो नमस्कार. कालच्या 14व्या क्लिपमध्ये आपण जनार्दन स्वामींवरील सत्संग सोहळा या पुस्तकातील लेख वाचून पूर्ण केला. आता सत्संगाची बखर या पुस्तकातील जनार्दन स्वामींचे संदर्भ ऐकण्यापूर्वी पॉल ब्रंटन या परदेशी व्यक्तीची कथा प्रकरण 6 मध्ये आधी ऐकूया. वाचन संध्या जोशी, मुंबई. सत्संगाची बखर प्रकरण 6, ज्ञानमार्ग आणि पराभक्ती, पॉल ब्रंटनची कथा. आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये पारमार्थिक गोष्टी असणाऱ्या साधकांसाठी अनेक संप्रदाय आणि धारा हजारो वर्षापासून कार्यरत आहेत. कर्म, ज्ञान, भक्ती, योग हे वेगवेगळे मार्ग जरी वाटले आणि दिसले तरी ते सर्व पोहोचतात एकाच ठिकाणी. आज एका विदेशातील पॉल ब्रंटन नावाच्या विख्यात पत्रकाराची स्फूर्तिदायक गोष्ट बघायची आहे. त्याला भारतीय पुरातन तत्त्वज्ञानाविषयी, भारतीय आध्यात्मिक दृष्टिकोनाविषयी प्रचंड आकर्षण होते. म्हणूनच आपल्या व्यस्त जीवनाचे वेळापत्रक बदलून, सवड काढून 1930च्या दशकात तो भारतात आला. भारताविषयी गोळा केलेल्या माहितीच्या आधारे त्याने दक्षिणेत कन्याकुमारीपासून उत्तरेत हिमालयाच्या बर्फाच्छादित डोंगर राशींमध्ये आध्यात्मिक जिज्ञासेपोटी भरपूर प्रवास केला. त्याचा ध्यास एकच होता, आपण जगत असलेल्या या जगात निश्चित ध्येय काय आहे आणि समजा ते जर पक्के समजले तर मिळवायचे कसे. हिमालयाच्या गुहेमध्ये विविध संप्रदायांचे संन्यासी भेटले. गंगा नदीच्या काठावरील आश्रमातही त्याने वास्तव्य केले. शिवाय देशभर शेकडो लोकांच्या गाठीभेटी घेतल्या, चर्चा केली, साधनेचे अंतरंग समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याचे कुठेही समाधान झाले नाही. तो पारतंत्र्याचा काळ होता, म्हणून ब्रिटिशांचे आणि गोऱ्यांचे सर्वत्र वर्चस्व होते. परदेशातून आलेला गोरा माणूस आपल्या आश्रमाशी जोडला जातोय याचेच कौतुक होत होते. त्याला मात्र अशा गोष्टीत मुळीच रस नव्हता. नर्मदा तटाकावरील आश्रम, दक्षिणेकडील गुरुकुल आणि सत्पुरुषांची स्थाने अशा सर्व ठिकाणी पोहोचूनही तो निराशच होता. मठाधिपती, साक्षात्कारी म्हणवणारे महंत, साधू आणि संत, यती, तंत्रशास्त्रातले प्रवीण, किमयागार अशा नाना स्तरांवरील सिद्ध पुरुषांना तो भेटला. काही प्राथमिक अनुभव जरी चांगले वाटले तरी लोभ, मोह आणि अहमचा सुळसुळाट सर्वत्र होता. स्तुतीपाठक शिष्यांच्या कथा ऐकून तो कंटाळला होता. काही ठिकाणी चमत्कार दाखवून आपल्या गटात सामील करून घेण्याचा प्रयत्न जरूर झाला. हातात वाळू घेऊन डोळ्यात देखत त्याचे खडीसाखरेत रूपांतर केलेले त्याने पाहिले. तांत्रिकांचे इतर चमत्कारही त्याने अनुभवले. पण आपण ज्याच्या शोधात आहोत ते मात्र हे नाहीये अशी त्याची पक्की धारणा झाली. अशा अनेक महिन्यांच्या भटकंतीनंतर निराश होऊन मायदेशी परत जाण्याचा निर्णयही त्याने घेतला आणि मुंबईला येऊन त्याने बोटीच्या प्रवासात परतीचे तिकीट काढले. मध्ये 2 दिवसाचा अवकाश होता. त्या छोट्याशा मुक्कामात CST स्टेशनजवळील कॅपिटल थिएटरमध्ये निव्वळ वेळ घालवण्यासाठी कुठला तरी एक सिनेमा बघायला गेला. सिनेमा यांत्रिक रीतीने पाहत होता. काहीच लक्ष लागत नव्हते. मन इकडे तिकडे भरकटत होते. मनात विचार आला की या प्रपंचात जे चालते आहे तेच एक मोठ्या कॅनव्हासवरील सिनेमासारखे आहे आणि अशा प्रपंचाच्या सिनेमात वावरणारा मी त्यातलाच आणखी एक सिनेमा बघत बसलोय. मग तो स्वतःला म्हणाला, म्हणजे मूर्खा, तू सिनेमातला आणखी एक सिनेमा बघत नाहीयेस का? धिक्कार असो तुझा. या विचाराने तो अस्वस्थ झाला आणि काय आश्चर्य, त्याच क्षणी त्याला आतून आवाज आला की गो टू मद्रास. त्या काळी चेन्नईला मद्रास हे नाव होते. हा आवाज ऐकल्यावर तो ताडकन उठून बाहेर आला. त्या अधिकारवाणीने आलेल्या संदेशात नक्कीच तथ्य असले पाहिजे असा विचार करून त्याने बोटीचे तिकीट रद्द केले आणि तातडीने येऊन मद्रासला पोचला. परंतु करायचे काय आणि कुणाला भेटायचे याविषयी काहीच खुलासा नसल्यामुळे तेथील मरीना बीचवर निवांतपणे बसला होता. तेथे कोणत्या तरी पूजा कार्यक्रमानिमित्त समुद्रस्नान आणि समारंभाची गर्दी होऊ लागली होती. चौकशी केल्यावर कळले की थोड्याच वेळात तेथे कामकोटी पीठाचे शंकराचार्य येणार आहेत. हेच ते ख्यातनाम परमपूज्य श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती, जे आपला संन्यास धर्म खूप कडकपणे पाळणारे आणि आदरणीय सिद्धपुरुष म्हणून भारतभर सर्वज्ञात होते.
ते पुढे 101 वर्षापर्यंत जगले. त्यांनी नेहरू घराण्यातील 4 पिढ्यांना म्हणजे मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांना दर्शन दिले होते. परंतु 1975च्या आणीबाणीच्या वेळी आशीर्वाद घ्यायला गेलेल्या इंदिरा गांधींना दर्शन नाकारले होते व त्यायोगे त्या चुकीच्या मार्गाने जात आहेत हे त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. योगायोगाने पॉल ब्रंटनला थोड्या वेळासाठी शंकराचार्यांची भेट मिळाली. काहीही न विचारता त्याने आपणहून सांगितले की अजून दक्षिणेकडे असलेल्या अरुणाचलम येथे जाऊन रमण महर्षींची भेट घ्यावी. भेट संपली. हा दैवी संकेत आहे असा विश्वास ठेवून तो पुढे अरुणाचलला पोहोचला. हा दैवी संकेत आहे असा विश्वास ठेवून तो म्हणजे पॉल ब्रंटन पुढे अरुणाचलला पोहोचला. आश्रमाजवळच्याच एका खोलीत मुक्काम करून रमणांच्या विषयीची माहिती भक्तांकडून मिळवली. प्रत्येक ठिकाणच्या चालीरीती, नियम, भेटीच्या वेळा, भेटवस्तू या वेगवेगळ्या असतात. त्याला असे कळले की रमण महर्षी साक्षात्कारी ज्ञानी पुरुष असून ते विशेष करून मौनात राहणेच पसंत करतात. सकाळ आणि संध्याकाळी आश्रमाच्या हॉलमध्ये येऊन आपल्या आसनावर विराजमान होतात. भक्त मंडळी शांतपणे समोर त्यांच्याकडे पाहत बसलेले असतात. काही जण ध्यानात जातात, काही जण नामस्मरण करीत असतात, परंतु बोलणे असे फारच मोजके, नवीन माणसाच्या ओळखीपुरते मर्यादित. पॉल ब्रंटन काही भेटवस्तू आणि फुले घेऊन दुसऱ्या दिवशी हॉलवर पोहोचला. थोड्या वेळातच श्री रमण महर्षी येऊन आसनावर बसले. कुणीतरी पॉलची युरोपियन पत्रकार म्हणून ओळख करून दिली. त्याने फक्त ऐकले पण काही प्रतिक्रिया दिली नाही. बराच वेळ खिडकीच्या बाहेर दृष्टी ठेवून स्तब्धपणे बसून होते. पॉल ब्रंटनच्या मनात नाना प्रकारच्या शंकाकुशंका येऊ लागल्या. हे वेगळ्याच प्रकारचे सत्पुरुष दिसत आहेत. हे काय माझे प्रश्न सोडवणार? कारण जाईल त्या ठिकाणी आयुष्याचे ध्येय काय, मृत्यूनंतरची स्थित्यंतरे, अस्थिर जागतिक परिस्थिती असे त्यांचे अनेक प्रश्न असायचेच. बराच वेळ गेल्यावर त्यांनी भक्तांकडे नजर वळवली आणि नेमके पॉल ब्रंटनकडेच टक लावून पाहू लागले. त्याचे वर्णन ब्रंटनच्या शब्दातच पाहूया. अत्यंत तेजस्वी प्रकाशाचे बॅटरीसारखे झोत त्यांच्या डोळ्यातून निघून माझ्या डोळ्यात पोचले आणि पुढे तो प्रकाश हृदयाकडे जात आहे असे जाणवले आणि आश्चर्यचकित झालो. अद्भुत असे काय होत आहे हे कळायच्या आत मौनामध्येच संभाषण सुरू झाले आणि माझ्या सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे काहीही प्रत्यक्ष बोलणे न होता मिळून गेली. मी तृप्त झालो. ज्याच्यासाठी हा सर्व अट्टाहास चालू होता तो संपला. सद्गुरू लाभ आणि ज्ञानमार्गाचा उपदेश यामुळे मी पांथस्थ झालो. आता कुठे भटकण्याची गरज उरली नाही. काय आहे हा ज्ञानमार्ग? थोडक्यात सांगायचे म्हणजे सत्याचा शोध, खरा मूळ स्वरूपातल्या आपल्या स्वचा शोध. शोध कसा करायचा? तर आपणच आपल्या अंतरंगात उतरून प्रश्नांची सरबत्ती लावायची. अगदी उत्तर मिळेपर्यंत स्वस्थ बसायचे नाही. हीच गोष्ट जाणकार 3 शब्दात कोहम, नो अहम व सोहम. सुरुवातीला मी नक्की कोण आहे हे ठरवण्यासाठी मी कोण नाही आहे याचा खोलवर तपास अत्यंत आवश्यक आहे. त्यावेळी उमगते की मी शरीर नाही, मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही. ही प्रक्रिया संपल्यावर मी आत्मस्वरूप आहे हा लख्ख प्रकाश पडल्यावर शेवटी मी तोच आहे, आय एम दॅट हे समजते. या निर्णयापर्यंत नुसते बोलून, वाचून, ऐकून, दुसऱ्याला सांगून नव्हे तर प्रत्यक्ष अनुभव घेऊन त्या उच्च अवस्थेत सतत राहण्याचा अभ्यास सोपा नाही आहे, पण अशक्यही नाही आहे. कारण पूर्वापार साधुसंतांनी ते करून दाखवले आहे. सदैव साक्षीभावात राहणे ही प्रचंड तपश्चर्या आहे. समर्थ गुरु साथ देतात पण भक्तांनाच चालावे लागते. कळतंय पण वळत नाही, समजतंय पण उमजत नाही, अशी परिस्थिती बऱ्याच वेळा होते. कारण काय तर कायम आत्मरती स्थितीत राहणे अत्यंत अवघड आहे. मायावी प्रपंचात केव्हा पूर्वव्रत खेचले जातो ते कळतच नाही. तू कोण आहेस असे विचारले की मी अमुक नावाची व्यक्ती असे सहज उत्तर येते. पण पूर्वी 50-60 वर्षापूर्वी ही व्यक्ती नव्हती आणि पुढील काळात 50-60 वर्षानंतर नक्कीच नसणार. म्हणजे पूर्वी सांगितलेल्या शरीर, मन इत्यादी कुठल्याही नश्वर गोष्टी म्हणजे मी नव्हे. मग कोण आहे मी?
माझे माझे ज्याला म्हणतो ते शरीर कोण चालवतं? उत्तरादाखल श्वासोश्वास चालू असल्यामुळे मला जाणीव आहे, जिवंतपणा आहे. म्हणून श्वासोश्वास घडवून आणणाऱ्या प्राणशक्ती, चितशक्तीमुळे सर्व चाललंय. श्वास घेताना सहा आणि सोडताना अहम असे जे सतत चालू असते, चालू आहे, त्या सोहमची ही खरी ओळख आहे. निरंतर तपस्येने मी तो आहे हा अनुभवजन्य उद्गार निघतो. शिवाय तोच सर्वत्र पसरलेला आहे हेही स्पष्ट कळू लागते. अशा परिस्थितीत मित्र शत्रू असा भेदभाव मुळीच राहत नाही. हे विश्वची माझे घरं या अनुभवांपर्यंत सद्गुरू कृपेने शिष्य पोचतो आणि ती अद्वितीय स्थिती सहजपणे अनुभवू लागतो. ही स्थिती सच्चिद आनंदरूप अवस्था. या अनुभवांमुळे पॉल ब्रंटन कृतार्थ झाला. थोडे दिवस रमण महर्षींच्या सहवासात राहिला. त्या काळात काही वार्तालाप झाला असणार. तो शरणागत झाला, त्यांचा शिष्य झाला. युरोपला परतल्यावर आपल्या अनुभवांवर आधारित ए सर्च इन सिक्रेट इंडिया हे अप्रतिम पुस्तक त्याने 1934 साली प्रसिद्ध केले. त्यानंतर परदेशी पाहुण्यांची रमणांकडे येण्यासाठी रीघ लागली. एका अर्थी हा पत्रकार शिष्य पाश्चिमात्य जगाला रमणांची ओळख करून देण्यासाठी कारणीभूत ठरला. बऱ्याच कष्टानंतर ब्रंटनचा शोध संपून तो कृतार्थ झाला. या ठिकाणी आपण आज थांबूया. या पुढच्या भागात परमपूज्य जनार्दन स्वामींनी वेगळ्या पद्धतीने हाच विषय कसा मांडला आहे ते आपण उद्याच्या क्लिपमध्ये ऐकूया. धन्यवाद.